नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. संत मीराबाईंच्या जीवनावरची ही कादंबरी संत सम्राज्ञी लिहिली आहे श्री शिरीष कुलकर्णी यांनी. लोकव्रत प्रकाशनतर्फे याचं प्रकाशन झालेलं आहे. संत सम्राज्ञी याचं मनोगत आज मी सादर करते. शिरीष कुलकर्णी लिखित मीरा होऊन जगावं हे मनोगत. मीरा होऊन जगावं. मीराबाईंच्या भक्तीचं असामान्य अलौकिक सौंदर्य जाणून घेत असताना त्यांना जाणून घेण्याची माझी ओढ पूर्णतः स्वाभाविक होती. डोळ्यांनी दिसणाऱ्या चंद्र, सूर्य, तारकांपर्यंत आपल्याला नजरेनं पोहोचता येतं, पण ताऱ्यांचं विश्व तर त्यापलीकडे खूपच उरतं ना. आणि तेही तेवढंच अद्भुत आणि तितकंच सुंदर आहे. अगदी स्वर्गानंही हेवा करावा असा एवढा असीम आनंद मीराबाईंच्या अद्वितीय भक्तिप्रवाहात आहे. सतत वाहत असणारी गोमती नदी द्वारकेत समुद्राला मिळते आणि त्याच द्वारकेत मीराबाई कृष्णामध्ये विलीन झाल्या. आणि हे अद्वैत अनन्य आहे. मीराबाई खरं तर ऐश्वर्य संपन्न राजकुमारी होत्या, राज्ञी होत्या. या राज्ञीपदाचा त्याग करून काट्याकुट्यांचा मार्ग मीराबाईंनी स्वीकारला आणि मीराबाईंच्या भक्तीचा कळस मग थेट गगनापर्यंत पोहोचला. तो निवडलेला मार्ग विलक्षण प्रेमाचा, पण त्यामुळे येणाऱ्या स्वाभाविक विरह वेदनांचाच होता. पण भक्तीची धुंदी जेहरही पचवू शकली. मीराबाई विषारी नागाला मायेनं आपलंसं करू शकल्या. भक्तिमार्गात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करू शकल्या. जन्ममृत्यूच्या भासांच्या पलीकडे जाऊन कलियुगातही परमेश्वराशी अद्वैत साधता येतं हे मीराबाईंनी लक्षावधी साधकांना दाखवून दिलं. आजवर अनेकांनी मीराबाईंच्या चरित्रावरून पुष्कळ वाद घातलेत, पण खरं तर मीराबाईंचं नाव घेतलं ना की सगळे वादविवाद थांबायला हवेत. असंख्य दंतकथा, असंख्य ऐतिहासिक उपलब्ध पुरावे हे सगळं मीरा कृष्ण या नावासमोर गोठून जाताना आता माझ्यासमोर उरलाय तो म्हणजे फक्त मीराबाईंना जाणून घेण्याचा ध्यास. आणि त्या ध्यासातून जे समजलं ते आणि तसंच लिहिलंय. कारण लिहिताना समोर उभी राहिली ती आकाशाएवढी मीराबाईंची सात्विक, सुंदर, नजरेत न सामावणारी मूर्ती. मीराबाईंच्या भक्तीच्या आसपास कोणी जाऊ शकणार नाही, पण तरीही त्याविषयी ओढ असणारी अशीच व्यक्ती मीराबाई किंवा अगदी संत सम्राज्ञी नक्कीच वाचू शकेल आणि जाणूनही घेऊ शकेल. मीराबाईंना वाचताना एक लक्षात आलं की मनातल्या गिरधर गोपाळाचं वर्णन करताना साक्षात विद्युल्लतेची सुंदर नजर मीराबाईंना लाभली होती. ती नजर फक्त एका ओळीत खूप मोठा अर्थ उजळून टाकणारी आहे. अखंड भजन, कीर्तन, प्रवचन करत असताना कृष्णरंगात न्हायलेल्या मीराबाईंनी उत्स्फूर्तपणे हजारो भजनं गायली आणि त्यातली केवळ 1200-1300 कशीबशी भजनं आपल्या हातात आली आहेत. प्रीतभक्तीनं विस्तारलेल्या, प्रेममय, कृष्णमय झालेल्या मीराबाईंचं हृदय या विश्वाचंच एक प्रतिरूप आहे. एक तो परमेश्वर सोबत असेल ना तर मग सहानुभूती दाखवायला, सोबतीनं रडायला सुद्धा आणखी कोणाचीही आवश्यकता नसते. घरदार, संसार, आपली माणसं अशा अनेक विभ्रमातून शेवटी उरतं ते म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व. आणि या अस्तित्वाला समोर स्मरून चालताना परमेश्वराची सोबत हीच वास्तविक टिकणारी सोबत आहे. आणि ही श्रद्धाच मुळी आपलं जीवन मंतरून टाकते. मीराबाईंच्या भक्तीला मातीचा गंध आहे, मातीचं सर्जन आणि मातीचं विशालत्व पण आहे. प्रेम करणं सोपं का असतं? नसतंच. आणि त्यातही केवळ कल्पनेतल्या कृष्णावर, केवळ अंतरातल्या विश्वासास साक्ष ठेवून प्रेम करणं, आपलं पूर्ण आयुष्य कृष्ण कल्पनेला वाहून टाकणं हाच एक मुळी चमत्कार आहे. आणि त्यामुळे मीराबाईंच्या आयुष्यात आणखी असंख्य चमत्कार झाले देखील असतील, पण म्हणून ते मीराबाईंना कदाचित स्वतःलाही कधी जाणवले नसतील. मीराबाई या साक्षात देवी आहेत असं मानून त्यांची पूजा करणारा लक्षावधींचा भक्त समुदाय त्यांना लाभला देखील. मीराबाईंची कृष्ण कल्पना पूर्णत्वास आली, मग अपूर्ण असं काहीच उरलं नाही. उत्कट भक्तिभावाचा, उत्कट प्रीतीचा एवढा मोठा चमत्कार हा देखील अनन्य. मीराबाईंचं लोभसवाणं रूप एक नवा भक्तिमार्ग आपल्या ओंजळीत पदरात टाकून कृष्णमय झालं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवून आपल्याला भक्तीच्या आणि प्रीतीच्या कणाकणात बांधू लागलं. मीराबाईंचं आयुष्य म्हणजेच एक कोरा कागद आणि त्यावर एकच शब्द लिहिला गेला आणि तो म्हणजे कृष्ण. सारं काही कृष्णाचं, कृष्णासाठी, कृष्णाला कृष्ण आहे म्हणून किंवा कृष्णाची इच्छा म्हणून, कृष्णाला हेच आवडेल म्हणून.
त्या कृष्णमय श्वासांच्या या यादीच्या परिघात बेदरकारपणे मीराबाई जगल्या. एकदा का कृष्णमय झाल्यानंतर त्या स्वाभाविकपणे रूढी, परंपरा, नीतिनियम, समाजमान्यता, स्वतःला होणाऱ्या वेदना, स्वतःच्या शारीरिक मर्यादा या कशाची पर्वा न करता आपलं अस्तित्व आणि आपलं जग विसरून कृष्णनामात बेधुंद झाल्या. दुःखातून परमानंदापर्यंत, छोट्याशा कळीपासून ते फूल उमलून ते गळेपर्यंत त्यांच्या भक्तीचा तेजोमय कृष्णप्रकाश प्रत्यक्ष कृष्णासवे त्यांना सोबत करताना दिसला. त्या अपार थकल्या, पण चालत राहिल्या. माणसांचं थकणं खूप स्वाभाविक असतं. पक्ष्यांचे पंखही थकतात. वृक्षांचं थकणं तर अजूनच वेगळं. त्या वृक्षांच्या भक्तीची पद्धती मीराबाईंनी आत्मसात केली. वृक्षांचं निरुपद्रवी असणं आणि ते जन्मभर आपलं जीवन उपकारक असणं हे वृक्षांचं सामर्थ्य, हेच त्यांचं पुण्य मीराबाईंनी प्रसाद म्हणून वाटलं. झाडांची मुळं मातीला नेहमी घट्ट धरून राहतात. आयुष्याचा अर्थ फुलांची मुळता जुळता असतो. ती एकट्यानेही छान उमलतात, नाचतात, डोलतात, स्वतः आनंदी असतात. दुःखातही, वेदनेतही फुलांचा सुगंध कधीही कमी होत नाही. मीराबाईंचा भक्तिप्रवाह आपल्याला म्हणूनच या सृष्टीमधल्या फुलांमध्येही आपसूक आढळतो. आणि म्हणूनच संत सम्राज्ञी मीराबाई ही एक जशी व्यक्ती आहे तशीच एक वृत्ती देखील आहे. माझ्यात, तुमच्यात मीराबाई कमी अधिक प्रमाणात सापडतातच. मीराबाईंचं आयुष्य म्हणजे अद्भुत आणि अथांग कृष्णप्रेम. कृष्णप्रेम हाच त्यांच्या आयुष्याचा समानार्थी शब्द. या अथांगतेला साचलेपण नव्हतंच, तर तो एक विलक्षण कृष्णमग्न असा प्रवाह होता. राजघराण्यात जन्म घेऊन सुद्धा साऱ्या सुखसंवेदनांचा त्याग करून कृष्णचरणांची त्यांनी केलेला संपूर्ण समर्पणाचा प्रवाह आपल्यापर्यंत आजपर्यंत टिकवता आलाय. मीराबाईंच्या अंतःप्रवाहाला जाणण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई कण 2 क्षण यावं यासाठी मी मनपूर्वक प्रयत्न केलेत. त्या भक्तिप्रवाहाची जाणीव करून घ्यावी, जे जाणवलं ते इतरांनीही जाणून घ्यावं यासाठीच हा सगळा लेखन प्रपंच. या प्रवाहामध्ये या मार्गावरील साधकांना स्वतःला अगदी तसंच झोकून द्यावं लागेल. आणि तरच ती ओढ, तो मीराबाईंचा वेग, आवेग, ते धावणं हे सगळं लक्षात येईल. या प्रवाहानं मला तर कसपटासारखं भरकटवत वाहवत नेलं. भोवऱ्यांमध्ये गरागरा फिरवलं. कित्येकदा माझा कडेलोटही झाला. कारण मीराबाई हा एक असा धबधबा आहे की ज्यामध्ये शिरताना गुदमरणं हे स्वाभाविक होतं. पण त्यानंतरच्या एका मोकळ्या श्वासासाठी मी जे काही लिहिलं ते लिहिलं. मीराबाईंवरील अपार श्रद्धेनं मला कधी कधी प्रवाहाबाहेर ढकललं असलं तरीही कायमचं दूर फेकून मात्र नाही दिलं. कालांतरेनं पुन्हा आपल्या कवेतही घेतलं. अन्यथा त्या तेजोमय मिहिरेचं सामर्थ्य पेलवणं मला या जन्मी शक्य झालं नसतं. कृष्णप्रेमाच्या प्रवाहाचा त्यांचा आवेग, वेग, समर्पण आणि अदम्य विश्वास, त्या भक्तिप्रवाहात त्यांचं अखंड चिंब भिजणं, हे सगळं शब्दात मांडणं खरं तर अशक्य गोष्ट आहे. कारण माझ्या दृष्टीची मर्यादा खूप तोकडी आहे याची अगतिक, असहाय्य करणारी जाणीव मला आजही आहे. पण मीराबाईंच्या समर्पणातलं एक लक्षांश समर्पण मीराबाई लिहिताना जरी माझ्या अंगी आलं असेल तरी माझ्या जगण्याचा खटाटोप अट्टहास फळास आला इतकंच मी म्हणेन. मीरा भक्तीचा आर्त कल्लोळ सुजनांपर्यंत पोहोचवावा यासाठी याच भावनेतून मीच काय तर प्रत्येकानं मीरा होऊन जगावं असंच लिहिताना वाटत होतं. किंवा तसं वाटल्यामुळेच संत सम्राज्ञी लिहिलं गेलं. आणि तोच भाव असल्यामुळे कोणत्याच टीकेची धास्ती आता माझ्या मनात नाही. भक्तिमार्गातल्या आपणा सर्वांना अजूनही स्वतःच्या मनातले विचार थकवतात, मागण्या थकवतात, ध्यास हव्यास थकवतात. आणि अशा वेळी म्हणूनच मीराबाई आठवणं हा सुद्धा कृष्ण प्रसाद आहे. लक्ष प्रलोभनांना दूर सारून मीराबाईंना मग मीरा होणं जमलं. खरं तर त्यांच्या समर्पणाच्या कणाकणातच विद्रोह देखील आहे. हा विद्रोह अभेद्य कृष्णभक्तीनं मीराबाईंच्या ठाई आपोआप आला. मीराबाई वाचल्याखेरीज, समजून घेतल्याखेरीज भक्तिमार्गावरचं आपलं धावणं हे शून्यवत असणार आहे. आणि म्हणूनच या संत सम्राज्ञीचं स्मरण करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयास आहे इतकंच मी म्हणू शकेन. माझं मनोगतच एक कादंबरी होईल. खरं तर मला इतकं सगळं काही तुम्हाला सांगायचं आहे, पण पुन्हा कधीतरी. हे लिहिणं माझं नाही, यातलं कोणतंही अक्षर, कोणतंही श्रेय माझं नाही.
कृष्ण भक्तीतल्या मीरा प्रवाह मानणाऱ्या असंख्य भक्तांच्या प्रेरणेनं संत सम्राज्ञी हा मीराबाईंचा जीवनपट माझ्या हातून लिहिण्याचं भाग्य मला मिळाले. त्या भक्तांचा नामोल्लेख करायचा नाही हे त्यांचं मला बजावणं आठवून मी आता इतकंच म्हणेन की हे श्रेय जरी तुम्ही नाकारलं असलं तरी ते मीरा कृष्णाच्या डायरीत निस्संशय तुमचंच आहे. मीराबाई लिहिताना ज्यांनी मला मदत केली त्यांच्या चरणांवर मी स्वतःला अर्पण करतोय. कृष्ण प्रेरणेनं आम्ही सगळे एकत्र आलो असा माझा ठाम विश्वास आहे. संत सम्राज्ञी लिहिण्यासाठी आम्हा सर्वांचं एकत्र येणं हाही कृष्ण संकेतच आहे असं मला वाटतं. या अक्षरांचा उपयोग अक्षरांना फुटपट्टी लावून मुळीच होणार नाही आहे. कदाचित या अक्षरांची फांदी साधकांच्या अवकाश भरारीसाठी उपयुक्त व्हावी इतकीच माझी तळमळ आहे. आणि याच पायरीवरून साधकांना आपलं जर ध्येय नजरेत आणता आलं तर तो माझ्यासाठी मोक्ष असेल. माझं काही तुझं काही याच्या पलीकडे जाऊनच मीराबाई जाणण्याचा प्रवास सुरू होतो आणि मग जाणीव होते की माझं अस्तित्व, माझं श्रेय, माझं समर्पण हे सगळं फक्त धुलीकणा इतकंच असतं. मीराबाई लिहिताना जे अश्रुबिंदू ओघळले तेवढीच माझी भक्ती. पूर्ण समर्पणानं स्वतःचं अस्तित्व विसरून त्या कृष्णाची आराधना केली तर जिवंतपणेच मोक्ष मिळवता येईल आणि असंख्य दोषांनी व्यापलेल्या या देहाला विसरूनच मीराबाईंच्या भक्तिप्रवाहासोबत आपल्याला एक एक पाऊल टाकता येईल. आणि म्हणूनच मीरा होऊन जगावं. सारं काही कृष्णार्पण करून हे लेखन मीराबाईंच्या चरणी अर्पण करून मी इतकंच म्हणेन की संत सम्राज्ञी वाचताना या पुस्तकाच्या लेखकालाही जाणीवपूर्वक विसरा. आणि एवढीच भक्त आणि वाचकांना माझी कळकळून विनंती. चरणस्पर्श आपला शिरीष. संत सम्राज्ञी जरूर वाचा. तोपर्यंत धन्यवाद.